म्हणजेच 2D पासून 3D लोगो कसा बनवायचा हे शिकणार आहोत. तर त्याच्यासाठी मी ग्राफिकमध्ये जाऊन टी लेटर घेणार आहे. आता या लेटरचा मी कलर चेंज करणार आहे. ब्ल्यू कलर मी घेणार आहे. आता ग्राफिक्समध्ये एस लेटर मी घेणार आहे. आता मी शेपमध्ये जाऊन स्क्वेअर बॉक्स हा जो शेप आहे तो मी घेणार आहे. त्याची साईज जी आहे ती मी लहान करणार आहे आणि त्याचा कलर मी व्हाईट घेणार आहे आणि ते मी प्लेस करणार आहे एस आणि टीच्या मध्ये, म्हणजे आपल्याला तिथे गॅप दिसेल. आता मी एक टेक्स्ट घेणार आहे आणि त्याच्यावरती टेक्सटाईल सर्व्हिसेस असं लिहिणार आहे. याची फॉन्ट मी निक्स स्पार्टन ही घेणार आहे. कलर मी चेंज करणार आहे. कलर मी रेड करून घेणार आहे. आता शेप्समध्येच ग्राफिक्समध्ये मी कर्व हा शेप घेणार आहे. आणि तो मी एस आणि टीच्या मध्ये ॲडजस्ट करून घेणार आहे. आणि आता हा लोगो जो आहे तो आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा आहे. तसेच मी गुगल क्रोमवरती जाऊन फोटोपी वेबसाईट आहे तिथे जाणार आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हे लोगोज जे आहेत 3D लोगोचे जे टेम्पलेट्स आहेत ते भेटतात. त्यातला आपण एखादा लोगो सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे एक टेम्पलेट जे आहे ते चूज केलेलं आहे. हा लोगो टेम्पलेट मी सिलेक्ट केलेला आहे. आता इथे मी जो ॲरो दाखवलेला आहे तिथे लेयर या ऑप्शनमध्ये जाऊन एकदम वरती जो ऑप्शन आहे तिथे डबल क्लिक करायचा आहे. आता हा टेम्पलेट खूप लहान झालेला आहे तर त्याची साईज आपल्याला मोठी करायची आहे. नंतर फाईल या सेक्शनमध्ये जाऊन ओपन या ऑप्शनमध्ये जायचं आहे
आणि नंतर आपल्याला आपण जो मगाशी लोगो डाउनलोड केलेला होतो तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. आता इथे आपल्याला 2 ऑप्शन दिसत आहेत, तर त्यातला जो बॅकग्राऊंडवाला लोगोचा ऑप्शन आहे तर तो आपल्याला हाईड करायचा आहे. आणि नंतर फाईलमध्ये जाऊन आपल्याला सेव्ह ॲज स्मार्ट ऑब्जेक्ट असा ऑप्शन चूज करायचा आहे आणि हा लोगो जो आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे. नंतर इथे 3D लोगो ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर फाईलमध्ये जायचं आहे आणि आपल्याला एक्सपोर्ट करायची आहे ही फाईल. तर आपल्याला PNGमध्ये ही फाईल जी आहे तर ती सेव्ह करायची आहे. हा लोगो जो आहे आपल्याला तो PNGमध्ये सेव्ह करायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला जो लोगो आहे तो तयार झालेला आहे. हा 3D लोगो आहे आपला.